6वी मराठीमध्ये मी 6वी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कच्च्या बटाट्याच्या खमंग, खुसखुशीत आणि अगदी झटपट होणाऱ्या पापड्या बनवून दाखवणार आहे. ह्या पापड्या करायला खूप सोप्या आहेत, मस्त फुलतात आणि एकदम पांढऱ्या शुभ्रही होतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पापड्या बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहेत बटाटे. तर इथे मी 2 किलो बटाटे घेतलेत. बटाटे घेतल्यानंतर आपल्याला 2-3 पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पहा, हे नवीन बटाटे आहेत ना, तर याला थोडीशी मातीसुद्धा लागलेली असते. तर आपल्याला व्यवस्थित हे बटाटे स्वच्छ करून घ्यायचे आहेत, म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, या पापड्या करायला खूप सोप्या आहेत. अगदी 10-20 किलोच्यासुद्धा पापड्या तुम्ही एकट्या आणि सहज बनवाल, ही माझी खात्री आहे. तर आता आपण अशाच प्रकारे सर्व बटाट्याची साल काढून घेऊयात. सर्व बटाट्याची साल काढून झाल्यानंतर बटाटे आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि परत या बटाट्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे, जेणेकरून बटाटे काळे पडू नयेत म्हणून. आता बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर माझ्याकडे अशा प्रकारची किसणी आहे. त्याला 2 प्रकारचे होल आहेत, एक छोटे आणि एक मोठे. तर बटाटा आपल्याला नेहमी मोठ्या होलच्या किसणीनेच किसून घ्यायचा आहे, म्हणजे बटाट्याचा किस आहे ना, तो छान मोठा लांब असा पडतो. हा बटाट्याचा किस तयार करत असताना आपल्याला अगोदर ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा किससुद्धा असा पाण्यामध्ये ठेवायचा आहे, म्हणजे किस आपला काळा पडत नाही. तर मी व्हिडिओमध्ये पहा कशाप्रकारे हा बटाटा किसून घेते. आपल्याला पुढं न्यायचा आहे आणि बटाटा परत असा उचलून मागे ठेवायचा आहे. असं केल्याने काय होतं की किस जो आहे ना, आपल्याला एकदम छान लांब आणि मोठा मिळतो, मध्येच तो तुटत नाही. त्यासाठी बटाटा पुढं न्यायचा आहे आणि परत मागे उचलून ठेवायचा आहे. अशा प्रकारे आता आपल्याला सर्व बटाटे किसून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता 2 किलो बटाटे मी छान किसून घेतलेत आणि किससुद्धा आपला भरपूर झालेला आहे. आता हा तयार किस आपल्याला परत 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, किंवा जोपर्यंत यामध्ये स्वच्छ पाणी येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हा किस धुवून घ्यायचा आहे. जर यामध्ये स्टार्चचं प्रमाण राहिलं ना, तर किस आपला काळा पडून पापडसुद्धा किंवा पापड्यासुद्धा काळ्या होऊ शकतात. तर आता हा किस मी डायरेक्ट नळाखाली नेऊन स्वच्छ धुवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. आता इथे आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला 2 छोटे तुकडे तुरटीचे घालायचे आहेत, म्हणजे आपला किस आहे ना, तो छान पांढरा शुभ्र तयार होतो. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला बटाट्याचा किस यामध्ये घालायचा आहे. तर पाहू शकता खूप मस्त आपला हा किस तयार झाला आहे, छान लांब दिसतोय आणि मस्त मोठा सुद्धा तयार झालेला आहे. तुमच्याकडे जर यापेक्षाही मोठी किसणी असेल ना, तर तुम्ही त्याने सुद्धा हा किस किसून घेऊ शकता. जितका मोठा किस असेल ना, तो तेवढा तळल्यानंतर छान फुलतो. आता या किसामध्ये आपल्याला कीस बुडेल इतपत पाणी घालायचं आहे. पहा, कुठेही कीस कोरडा राहता कामा नये. कीस जर कोरडा राहिला ना, तर तो काळा पडेल. म्हणून असा व्यवस्थित दाबून आपल्याला हा कीस ठेवायचा पाण्यामध्ये. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हा कीस असा साईडला ठेवून द्यायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला पापड्या बनवायला घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपला बटाट्याचा किस आहे ना, तो खूप छान भिजला आहे आणि कुठेही हा लाल किंवा काळा पडला नाही. पाहू शकता भरपूर पाण्यात आपण असा किस ठेवला ना, तर तो बिलकुल खराब होत नाही, काळा किंवा लाल पडत नाही. आणि आपण यामध्ये थोडीशी तुरटी घातल्यामुळे पहा छान पांढरा शुभ्र आपला हा किस तयार झालेला आहे. आता परत आपल्याला यातलं पाणी वेगळं करायचं आहे आणि परत स्वच्छ पाण्यानं हा किस धुवून घ्यायचा आहे. आता मी परत याला नळाखाली नेऊन धुवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. तुम्ही पाहू शकता बटाट्याचा किस मी स्वच्छ धुवून घेतला आहे. मस्त पांढरा शुभ्र आपला किस तयार झाला आहे. हा किस धुण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की दुसरीकडे गॅसवरती मोठ्या पातेल्यामध्ये पाणी देखील गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे आपला वेळ वाचतो. तर आता मी इथे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी आपलं छान गरम झालेलं आहे. आता या गरम झालेल्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या चवीपुरतं यामध्ये मीठ घालू शकता. गरम पाण्यात मीठ घातलं ना की पाणी असं पटकन वरती येतं पहा. तेव्हा आपल्याला एखादा मिनिटभर थांबायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे. असा माझ्याप्रमाणे थोडा यामध्ये किस घालू शकता, किंवा एकदम किस पातेल्यामध्ये टाकला तरीसुद्धा चालेल. आता संपूर्ण किस मी यामध्ये टाकून घेते. आता किस टाकून झाल्यानंतर आपल्याला एक मोठं उलथणं किंवा झारा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हा किस हलवून घ्यायचा आहे, म्हणजे पाण्यामध्ये तो एकसारखा शिजला जाईल त्यासाठी. हा किस शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि फुल गॅसवरती फक्त 3 ते 4 मिनिटे आपल्याला हा किस शिजवून घ्यायचा आहे, किंवा या पाण्याला उकळी येईल इतपत आपल्याला हा किस शिजवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त खळखळून उकळी यायला लागली आणि आपला किससुद्धा मस्त शिजला असेल असं मला वाटतंय. आपण हा किस एकदा पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात. आता मी थोडासा किस तुम्हाला वरती घेऊन दाखवते शिजला की नाही. तर तुम्ही पाहू शकता याचा रंग थोडासा बदलला आहे आणि थोडा ट्रान्सपरंट आपल्याला हा किस दिसतोय. तरीसुद्धा आपण काय करायचं की असा बोटावरती घेऊन याला तोडून पाहायचं आहे.
पटकन तुटला की समजायचं आपला किस छान शिजलेला आहे. यापेक्षा किस आपल्याला जास्त शिजवायचा नाही, नाहीतर आपल्याला याचे पापड किंवा पापड्या बनवता येत नाहीत. आता आपला किस परफेक्ट शिजलेला आहे. आता गॅस बंद करूया आणि हा किस चाळणीमध्ये उपसून घेऊयात. आता आपल्याला जेवढं शक्य आहे ना तेवढं पाणी इथेच निथळून घ्यायचं आहे आणि मग हा किस अशा प्रकारे चाळणीमध्ये टाकायचा आहे. चाळणीच्या खालीसुद्धा आपल्याला एक ताट ठेवायचं आहे, म्हणजे गरम पाणी ना खाली पडत नाही. अशाच प्रकारे आता मी सर्व किस आहे ना तो या पाण्यातून काढून घेते. किंवा तुम्हाला असा थोडा थोडा किस काढायचा नसेल ना तर तुम्ही एकदम हे पातेलं एखाद्या चाळणीमध्ये ओतू शकता. चाळणीखाली एखादा मोठा बाऊल ठेवा, त्यावरती चाळणी ठेवा आणि पातेलं एकदम त्या चाळणीवरती ओतून घ्या. तेही सोपं जाईल. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण किस मी चाळणीवरती काढून घेतला आहे. आता यामधलं जेवढं काही पाणी आहे ना ते आपल्याला अशा प्रकारे छान निथळून घ्यायचं आहे आणि मगच याचे पापड किंवा पापड्या बनवायला घ्यायच्या आहेत. आता पापड्या बनवण्यासाठी आपल्याला डायरेक्ट गच्चीवरती जायचं आहे. तर इथे मी गच्चीवरती आले आणि पापड बनवण्यासाठी किंवा पापड्या बनवण्यासाठी इथे पॉलिथिन शीट अंथरून घेतले. याला तेल तूप वगैरे लावायची अजिबात गरज नाही, कारण ह्या पापड्यांना वाळल्यानंतर अगदी पटकन या पॉलिथिन शीटला सोडतात. तर पाहिलंत ना, या बटाट्याच्या पापड्या करायला खूप सोप्या आहेत, अगदी पटपट होतात. घरामध्ये तुम्ही एकट्या जरी असाल ना तरी 10-20 किलोच्या या पापड्या सहज बनवाल. या पापड्या खूप छान होतात, खायलाही तितक्याच खमंग खुसखुशीत लागतात. आता पापड्या तुम्हाला किती लहान मोठ्या हव्या आहेत ना त्याप्रमाणे तुम्ही हे बटाट्याचं मिश्रण घ्यायचं आहे. अशा प्रकारे पॉलिथिन शीटवरती टाकायचं आहे आणि त्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळी आपल्याला याला ठेवायचं नाही किंवा खूप जास्त याला जाड ठेवायचं नाही. अशा प्रकारे ही पापडी आपल्याला बनवून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर उन्हाची सुविधा नसेल ना तर तुम्ही फॅनखाली घरामध्ये सुद्धा या पापड्या बनवू शकता. फक्त घरामध्ये या पापड्या वाळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागेल. आता अशाच प्रकारे मी सर्व पापड्या बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण बटाट्याच्या पापड्या मी बनवून घेतल्यात. खूप सुंदर आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत. आता या पापड्या मी कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता बटाट्याच्या पापड्या आपल्या मस्त वाळल्यात. याला मी उलटसुलट केलं नव्हतं, पूर्ण पापड्या अशाच वाळू दिल्यात आणि आता ह्या पापड्या मी काढून घेते. तुम्ही पाहू शकता खूप मस्त या पापड्या तयार झाल्यात. या पापड्या जर तुम्ही कपड्यावरती पांगवल्या ना तर काय होतं की त्या वाळल्यानंतर त्या किसनं कपड्याला चिटकतो. त्यासाठी शक्य आहे ना तितकं आपल्याला या पापड्या पॉलिथिन शीटवरतीच बनवून घ्यायच्या आहेत, म्हणजे याचा किस वेस्ट जात नाही. पहा, अख्खी पापडी आपल्याला अशी सहज काढता येते. बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही. वाळल्यानंतर ही पापडी एकदम छान कडक झालेली आहे, आपोआप ती सहज निघालेली आहे. आपल्याला त्याला ओढून काढायची गरज नाही. पाहू शकता संपूर्ण पापड्या इथे मी काढून घेतल्यात आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त पांढऱ्या शुभ्र आपल्या या बटाट्याच्या पापड्या तयार झाल्यात. अगदी कुरड्याप्रमाणे दिसत आहेत ना. अशा पापड्या बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये वर्षानुवर्षे स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाहीत, कारण या पापड्या बनवताना आपण इथे एकही थेंब तेलाचा वापरला नाही किंवा तुपाचा वापरला नाही. एकदम परफेक्ट आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत. पहा, मस्त गोल गरगरीत आणि तळल्यानंतर या पापड्यांना खूप जास्त फुलतात आणि खायलाही तितक्याच खमंग खुसखुशीत लागतात. आता या पापड्या मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचे आणि मग पापडी तळताना फ्लेम मिडियम करून अशा प्रकारे ही पापडी तळून घ्यायची. तुम्ही पाहू शकता बटाट्याची पापडी मस्त फुललेली आहे. आता आणखी काही पापड्या मी तुम्हाला तळून दाखवते. या पापड्या करायला खूप सोप्या आहेत. पहा, उपवासाला तुम्ही बिनधास्त खाऊ शकता, खूप मस्त लागतात. तर नक्की एकदा ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर लवकरच भेटू आता आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.